सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा कुटुंबासमवेत तुमचा चांगला जाईल. तुमचं काम आज चांगलं राहील. तुम्हाला अचानक धनलाभ होईल, परंतु तुमचे खर्च देखील कमी होतील. आज तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून काम कराल आणि तुम्हाला त्यामध्ये यश देखील मिळेल. सर्वात कठीण कामं देखील तुम्ही अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल. तुम्ही तुमच्या योजनेनुसार तुमची कामं पूर्ण करून घ्याल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा चांगला जाईल. तुम्हाला तुमच्या पालकांचं प्रेम मिळेल आणि मुलांना आनंद देखील मिळेल. नोकरीमध्ये तुम्हाला धनलाभ होईल. आज हसण्यामध्ये आणि खिदळण्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ घालवाल. फक्त तुमच्या बोलण्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा आणि वाहन चालवत असताना सावधगिरी बाळगा. कोणत्याही प्रकारची आव्हानं आज तुमच्यासमोर येऊ शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासावरती आज लक्ष केंद्रित करावं. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा चांगला जाईल. विद्यार्थ्यांसाठी आज दिवस चांगला आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतील. कौटुंबिक आनंद तुमचा आज चांगला राहणार आहे. आज तुम्ही खुश राहाल. आजचा दिवस देखील तुम्ही हास्य आणि आनंदामध्ये घालवाल. कोणाशी तरी कामाचा भार वाटून घेतल्यानं तुम्हाला थोडंसं हलकं वाटेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यासाठी खूप चांगला दिवस आहे. तुम्ही जे काही काम कराल त्यामध्ये तुम्हाला दैवी मदत मिळेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे आणि अथक प्रयत्नांचे फळ नक्कीच मिळेल. कौटुंबिक आनंद हा अपेक्षेपेक्षा चांगला राहील. तुमची आर्थिक स्थिती देखील चांगली राहील. कोणतेही वाद शक्य तितक्या लवकर सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. महिला घरातील काम आणि दिवस चांगल्या ठिकाणी घालवतील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना त्यांची क्षमता आणि बुद्धिमत्तेच्या आधारे यश मिळेल. कुटुंबाशी तुमचे संबंध चांगले राहतील. आजचा दिवस देखील तुमच्यासाठी चांगला असेल. तुम्हाला आज तुमच्या मनामध्ये एक नवीन उत्साह आणि ऊर्जा पाहायला मिळेल. आज तुमचं आरोग्य देखील सामान्य राहील. तुमच्या सल्ल्यानुसार शिक्षण क्षेत्रामध्ये कोणीतरी चांगले परिणाम तुम्हाला मिळवून देईल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरीसाठी आजचा दिवस हा चांगला असेल. कामामध्ये तुम्हाला फायदेशीर करार होत राहतील. आज तुमचा मूड देखील चांगला असेल. कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही आज चांगला वेळ घालवू शकाल. तुम्ही त्यांच्यासोबत प्रवास देखील करू शकता. तुम्हाला वैयक्तिक कामापेक्षा व्यावहारिक कामामध्ये अधिक रस असेल. तुमच्या कामामध्ये निष्काळजीपणा तुम्ही करू नका. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की मित्र किंवा कुटुंबासमवेत तुम्ही आज चांगला वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी देखील तुम्हाला चांगलं स्थान मिळेल. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये काही बदल हे करू शकता. आज तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क साधाल, जे तुम्हाला कामामध्ये यश मिळवून देण्यासाठी मदत करतील आणि मार्गदर्शन देखील करतील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज शिक्षण आणि स्पर्धा क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांना शक्य ती सर्व मदत आज मिळेल. तुम्ही आज
कामाच्या क्षेत्रामध्ये तुमच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षाही पुढे असाल. तुम्ही कोणत्याही बाह्य उपक्रमामध्ये आज भाग घेऊ शकता. आज नशीब तुमच्या सोबत राहील. प्रगतीसाठी तुम्ही आज मेहनत कराल. तुमचं उत्पन्न देखील चांगलं राहील आणि आरोग्य देखील तुमचं उत्तम असेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कामामध्ये तुमचे सर्वोत्तम प्रयत्न द्याल. परिणामी तुम्हाला चांगले लाभ मिळतील. धैर्य आणि आत्मविश्वास तुमचा वाढेल. व्यवसायामध्ये अनुभव महत्त्वाचा राहील. तुम्ही चुकांची पुनरावृत्ती करणं टाळा. आज तुम्हाला जोडीदाराकडनं आणि मुलांकडनं एकच चांगली बातमी मिळेल. तुमचा कौटुंबिक आनंद देखील आज चांगला राहील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशीब तुमच्या सोबत असेल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला लाभ मिळेल. या काळामध्ये तुमचं वैवाहिक जीवन देखील आनंदी राहील. लवकरच तुम्ही तुमचं घर बांधण्याची किंवा खरेदी करण्याची तयारी सुरू करू शकता. जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील. वैवाहिक जीवनामध्ये आज गोडवा असेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास कुंभरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा खूप ताणतणावपूर्ण असणार आहे. तुमच्या स्वभावामध्ये आज गांभीर्य आणि एकाग्रतेची झलक दिसेल. कुटुंबासमवेत तुम्ही काही आनंदाचे क्षण घालवाल. पैसे किंवा मालमत्तेचा व्यवहार करत असताना तुम्ही खूप सावधगिरी बाळगा. आज व्यापारी वर्गाला विशेषतः चांगली फळं मिळतील, ज्यामुळे संपत्ती निर्माण होईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजची सुरुवात ही चांगल्या बातमीने होणार आहे. नोकरीमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुम्ही पैसेही आज जमा करू शकता. शुभ बातमी तुमच्यासाठी आनंददायी राहील. तुम्हाला कोणत्याही कौटुंबिक प्रकरणावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावरती आज लक्ष केंद्रित करतील. आरोग्याची तुम्ही आज काळजी घ्या. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.